Hello students, welcome to lecture of biology. In previous lecture, we have studied a dihybrid cross. In dihybrid cross, we have studied a cross between two pea plants having difference in two pairs of contrasting characters. Just like monohybrid cross, we have also studied the phenotypic ratio of offsprings in F2 generation of a dihybrid cross, and the ratio which is produced in F2 generation is called dihybrid ratio. Now, in today's lecture, we will study Mendel's laws of inheritance. मेंडेलचे अनुवंशिकतेचे नियम आपण आता शिकणार आहोत. यापूर्वी आपण मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉस कसे असतात, मेंडेलनं ते कसे केले, आपण ते मांडायचे कसे किंवा क्रॉस लिहायचे कसे, हे आपण मागच्या काही लेक्चरमध्ये शिकलो. आता आज आपण बघणार आहोत मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स, मेंडेलचे अनुवंशिकतेचे नियम. मेंडेलनं मोनोहायब्रिड डायहायब्रिड क्रॉसेस केल्यानंतर F1 जनरेशनमध्ये F2 जनरेशनमध्ये जे वेगवेगळे ऑफस्प्रिंग त्याला मिळाले, त्या ऑफस्प्रिंगची संख्या आणि त्यांची कॅरेक्टर्स मेंडेलनं नोंद करून ठेवली आणि या दोन्ही क्रॉसच्या आधारे त्यानं अनुवंशिकतेची काही तत्त्वं आपल्याला सांगितली. जर्मनीचा कार्ल कोरेन्स यानं मेंडेलच्या मृत्यूनंतर 16 वर्षांनी म्हणजे 1900मध्ये मेंडेलनं सांगितलेल्या या तत्त्वांचंच मेंडेलचे अनुवंशिकतेचे नियम म्हणून रूपांतर केलं. मेंडेलचं तत्त्व त्यानं मेंडेलचे अनुवंशिकतेचे नियम म्हणून जगापुढं आणले. असे 3 नियम मेंडेलनं आपल्याला दिलेले आहेत. त्यातला पहिला आहे लॉ ऑफ डॉमिनन्स, दुसरा आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि तिसरा आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आता आजच्या तासाला आपण पहिला नियम शिकणार आहोत, लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे वर्चस्वाचा नियम. डॉमिनन्स म्हणजे वर्चस्व. तुम्हाला माहिती आहे, 2 पैलवानांची कुस्ती लागली असेल आणि त्या कुस्तीच्या शेवटी जो पैलवान जिंकला तो पैलवान आपण डॉमिनंट मानतो. कुणावर? जो पैलवान हरला त्याच्यावर. डॉमिनन्स याचा अर्थ श्रेष्ठत्व किंवा वर्चस्व. इथं हा वर्चस्वाचा नियम म्हणजेच लॉ ऑफ डॉमिनन्स नेमका काय आहे, तो कसा सांगायचा, कसा लिहायचा, ते पहिल्यांदा आपण बघूया. त्याला म्हणायचं स्टेटमेंट ऑफ द लॉ, नियमाचं विधान, नियम कसा लिहायचा. पहिल्यांदा बघूया आपण स्टेटमेंट. स्टेटमेंट कशाचं स्टेटमेंट? लॉ ऑफ डॉमिनन्स. आता हे स्टेटमेंटमध्ये काय आहे बघा. व्हेन 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स with one or more sets of contrasting characters are crossed. अर्थ काय बघा. जेव्हा 2 होमोझायगस म्हणजे प्युअर, इंडिव्हिज्युअल्स म्हणजे ऑर्गॅनिझम्स, विथ वन ऑर मोर म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त काय आहे, सेट्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. सेट्स म्हणजे इथं सेटचा अर्थ काय आहे, पेअर. प्रत्येक क्रॉसमध्ये मेंडेलनं काय केलं, एक डॉमिनंट ट्रेट असणारा पॅरेंट घेतला आणि दुसरा रिसेसिव्ह ट्रेट असणारा घेतला आणि म्हणून डॉमिनंट आणि रिसेसिव्ह काय झाला, एक सेट झाला. कशाचा? कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचा. म्हणजेच
सेट्स हा शब्द इथं पेयर अशा अर्थानं आलेला आहे. तर एक किंवा एकापेक्षा जास्त परस्पर विरुद्ध कॅरेक्टर असणाऱ्या होमोझायगस अशा असणाऱ्या दोन इंडिव्हिज्युअलमध्ये क्रॉस केल्यानंतर पुढं काय बघा, the alleles or characters that appear in F1 are dominant characters or dominant alleles, and those which do not appear in F1 are recessive characters. याचा अर्थ बघा, जे कॅरेक्टर्स किंवा जे फॅक्टर्स ॲलल्स F1 मध्ये ॲपियर होतात, F1 मध्ये दिसतात, त्यांना म्हणायचं डॉमिनंट. कॅरेक्टरच्या बाबतीत जे कॅरेक्टर F1 मध्ये दिसतं ते आहे डॉमिनंट कॅरेक्टर. ॲललच्या बाबतीत ज्या ॲललचं F1 मध्ये एक्सप्रेशन होतं तो आहे डॉमिनंट ॲलल. आपण इथं कॅरेक्टरचा विचार करू. द कॅरेक्टर्स दॅट ॲपियर इन F1 आर डॉमिनंट कॅरेक्टर्स. आणि याच्या विरुद्ध काय, अँड धोज विच डू नॉट ॲपियर इन F1 आर रिसेसिव्ह कॅरेक्टर्स. जे F1 मध्ये प्रकट होत नाहीत, दिसत नाहीत, त्यांना म्हणायचं रेसेसिव्ह कॅरेक्टर. आता डॉमिनंटच्या विरुद्ध इथं शब्द आहे रेसेसिव्ह. डॉमिनंट म्हणजे श्रेष्ठ किंवा वर्चस्व गाजवणारा, आणि रेसेसिव्ह म्हणजे खचणारा, दबणारा, ज्याच्यावर वर्चस्व गाजवलं जातं, जो खचतो किंवा दबतो, त्याला म्हणायचं रेसेसिव्ह. म्हणजे मुलांना इथं लक्षात घ्या, डॉमिनंटच्या विरुद्ध शब्द आहे रेसेसिव्ह किंवा रेसेसिव्हच्या विरुद्ध शब्द आहे डॉमिनंट. आणि म्हणून मेंडेलचा हा नियम काय आहे, डॉमिनंट कॅरेक्टरची व्याख्या आणि रेसेसिव्ह कॅरेक्टरची व्याख्या आहे. कशी व्याख्या आहे बघा, इथं सांगितलंय, द कॅरेक्टर which appears in F1 is called a dominant character, while the character which does not appear in F1 is called a recessive character. जे कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये प्रकट होतं त्याला म्हणायचं डॉमिनंट, आणि जे कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये दिसत नाही, प्रकट होत नाही, त्याला म्हणायचं रेसेसिव्ह कॅरेक्टर. ॲललच्या बाबतीत कसं म्हणू आपण, जो ॲलल F1 जनरेशनमध्ये त्याचं एक्सप्रेशन दाखवतो त्याला म्हणायचं डॉमिनंट ॲलल, आणि जो ॲलल किंवा जो फॅक्टर F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेशन दाखवू शकत नाही त्याला म्हणायचं रेसेसिव्ह ॲलल किंवा रेसेसिव्ह फॅक्टर. तर अशा पद्धतीनं मेंडेलनं पहिल्या नियमामध्ये डॉमिनंट आणि रेसेसिव्ह कॅरेक्टरचा किंवा ॲललचा नेमक्या शब्दामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून पहिला जो नियम आहे लॉ ऑफ डॉमिनन्स, वर्चस्वाचा नियम, तो नियम डॉमिनंट आणि रेसेसिव्ह ट्रेट किंवा कॅरेक्टरशी संबंधित नियम आहे. आणि म्हणून लॉ ऑफ डॉमिनन्स, मराठीत वर्चस्वाचा नियम, नेमका काय आहे, व्हेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स with one or more pairs of contrasting characters are crossed, the alleles or characters that appear in F1 are dominant, and which do not appear in F1 are recessive characters or alleles. So this is the statement of the law. मेंडेलनं या नियमाचं आपल्याला या पद्धतीनं स्टेटमेंट दिलं. आता या स्टेटमेंटचा बारकाईनं विचार करा. डॉमिनंट कॅरेक्टरची व्याख्या या स्टेटमेंटमध्ये आहे आणि रेसेसिव्ह कॅरेक्टरची व्याख्यासुद्धा या स्टेटमेंटमध्ये आहे. परीक्षेत समजा आपल्याला विचारलं डिफाईन डॉमिनंट कॅरेक्टर, काय व्याख्या करणार आपण बघा, द कॅरेक्टर which appears in F1 generation is called dominant character. आणि रेसेसिव्हची व्याख्या काय लिहिणार, द कॅरेक्टर which does not appear in F1 is called recessive character. तर याप्रमाणे डॉमिनंट रेसेसिव्ह कॅरेक्टरच्या व्याख्या या स्टेटमेंटमध्ये आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं बघा, जेव्हा दोन प्युअर पॅरेंटमध्ये
एक किंवा एकापेक्षा जास्त कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या जोड्या असतात आणि त्यांच्यामध्ये जेव्हा क्रॉस केला जातो तेव्हा जे कॅरेक्टर F1मध्ये दिसतं त्याला डॉमिनंट कॅरेक्टर म्हणायचं आणि जे दिसत नाही त्याला रिसेसिव्ह कॅरेक्टर म्हणायचं. सो दिस इज द स्टेटमेंट गिवन बाय मेंडेल. पण इथं कंडिशन काय आहे बघा, ज्या दोन इंडिव्हिज्युअलमध्ये क्रॉस केला जातो किंवा केलेला आहे ते दोन इंडिव्हिज्युअल्स कसे पाहिजेत, होमोझायगस म्हणजे प्युअर पाहिजेत. म्हणजे एक इंडिव्हिज्युअल टॉल घेतला तर तो होमोझायगस किंवा प्युअर टॉल पाहिजे आणि त्याचा क्रॉस डॉर्प बरोबर केला तर तो डॉर्पसुद्धा कसा पाहिजे, प्युअर किंवा होमोझायगस. तरच पुढे आपल्याला F1मध्ये डॉमिनंट आणि रिसेसिव्ह ट्रेट कन्सिडर करता येतात. आता या नियमाचं स्पष्टीकरण थोडक्यात बघूया. दिस लॉ कॅन बी एक्सप्लेन्ड विथ द हेल्प ऑफ मोनोहायब्रिड अँड डायहायब्रिड क्रॉसेस. हा नियम मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉस दोन्हीच्या मदतीनं आपल्याला एक्सप्लेन करता येतो. फक्त काय होणार बघा, डायहायब्रिड क्रॉस घेतला एक्झाम्पल म्हणून तर दोन कॅरेक्टरचं आपल्याला सांगावं लागणार, दोन कॅरेक्टरचा क्रॉस मांडावा लागणार आणि दोन दोन कॅरेक्टर डॉमिनंट आणि रिसेसिव्ह असं सांगावं लागणार. आपलं लिखाण आणि आपलं वर्णन कमी होण्यासाठी आपण जनरली काय घेतो, मोनोहायब्रिड क्रॉस, कारण त्यामध्ये एकच कॅरेक्टर असतं. आता याचं एक्झाम्पल बघा. वेन मेंडेल क्रॉस्ड होमोझायगस प्युअर tall pea plant with homozygous dwarf pea plant in F1 generation, all pea plants were tall. The dwarf pea plant was not produced in F1. आता इथं बघा, होमोझायगस टॉलचा क्रॉस होमोझायगस डॉर्फ पी बरोबर केला तर F1 जनरेशनमध्ये फक्त काय तयार होतात, टॉल म्हणजेच हायब्रिड टॉल. आता इथं या F1 जनरेशनमध्ये डॉर्फ कॅरेक्टर आलं का, नाही. म्हणून मेंडेलने सांगितलेल्या पहिल्या नियमाप्रमाणे टॉल आणि डॉर्फचा क्रॉस केल्यानंतर F1मध्ये सगळे टॉल तयार झाले म्हणून टॉल डॉमिनंट कॅरेक्टर. एकसुद्धा डॉर्फ जन्माला आलं नाही म्हणून डॉर्फ हे रिसेसिव्ह कॅरेक्टर. त्याचं हे एक्झाम्पल आहे. मेंडेल एक्सप्लेन्ड, असं का होतं त्याचं एक्सप्लेनेशन मेंडेलनं दिलं बघा. मेंडेल एक्सप्लेन्ड that the phenotypic characters are controlled by discrete units called factors. मेंडेलनं काय सांगितलं की फिनोटायपिक कॅरेक्टर जे आहे म्हणजे प्रत्येक जे कॅरेक्टर बॉडी कॅरेक्टर किंवा इनहेरिटेबल कॅरेक्टर आहे ते प्रत्येक इनहेरिटेबल कॅरेक्टर कसं कंट्रोल होतं तर इंडिव्हिज्युअलमध्ये एकदम छोटे असे डिस्क्रीट युनिट्स असतात त्यांना फॅक्टर्स म्हणतात. मेंडेलनं फॅक्टर हा शब्द त्यासाठी वापरला. म्हणजे ज्या विशिष्ट सूक्ष्म युनिटमुळं किंवा ज्या विशिष्ट गोष्टीमुळं सजीवामध्ये कॅरेक्टर येतं त्याला मेंडेल म्हणतो फॅक्टर. मेंडेल पुढं काय म्हणतो बघा, अ पेअर ऑफ फॅक्टर्स कंट्रोल्स ईच फिनोटायपिक कॅरेक्टर. म्हणजे प्रत्येक फिनोटायपिक कॅरेक्टर जे आहे बॉडी कॅरेक्टर आहे सजीवाचं ते पेअर ऑफ फॅक्टरवर म्हणजे फॅक्टरच्या जोडीवर अवलंबून असतं. प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये प्रत्येक कॅरेक्टरसाठी फॅक्टरची जोडी असते. आता अशा जोडीमध्ये बघा, इन डिसिमिलर पेअर ऑफ फॅक्टर्स वन मेंबर ऑफ द पेअर डॉमिनेट्स कम्प्लिटली ओव्हर द अदर. म्हणजे काय मेंडेल सांगतो पुढं, जर या जोडीमध्ये डिसिमिलर फॅक्टर असतील म्हणजे कसे, एक कॅपिटल टी आणि दुसरा स्मॉल टी किंवा एक कॅपिटल आर दुसरा स्मॉल आर, एक कॅपिटल वाय दुसरा स्मॉल वाय, अशी जर वेगवेगळ्या डिसिमिलर फॅक्टरची जोडी असेल तर त्यामध्ये काय होतं, त्यातला एक मेंबर म्हणजे त्यातला एक फॅक्टर, त्या पेअरमधला एक फॅक्टर दुसऱ्या फॅक्टरवर पूर्णतः वर्चस्व गाजवतो. वन मेंबर ऑफ द पेअर डॉमिनेट्स कम्प्लिटली ओव्हर द अदर. आणि म्हणून काय होतं, हेन्स ओनली वन ऑफ द टू कॅरेक्टर इज एक्सप्रेस्ड इन F1. आणि म्हणून एक फॅक्टर दुसऱ्यावर वर्चस्व गाजवतो म्हणून
F1 मध्ये एकच कॅरेक्टर आपल्याला दिसतं. आता मेंडेल इथं काय सांगायचं आहे बघा. टॉलसाठी फॅक्टर कोणता? कॅपिटल टी. डॉर्फसाठी फॅक्टर स्मॉल टी. आपण आजच्या भाषेत याला जीन्स म्हणतो. म्हणजे इथं असं आपण कन्सिडर करूया, हा वाटाणा प्युअर टॉल का आहे? कारण त्याच्याकडं कॅपिटल टी अक्षरानं दाखवलेल्या जीनची जोडी आहे. आणि हा वाटाणा डॉर्फ का आहे? कारण याच्याकडं स्मॉल टी अक्षरानं दाखवलेल्या फॅक्टरची जोडी आहे. आता टॉल आणि डॉर्फ यामध्ये क्रॉस केल्यावर मेंडेलला F1 मध्ये काय दिसलं? तर सगळे टॉल. आता याचं कारण काय बघा. F1 मध्ये ॲक्च्युअली कॅपिटल टी आहे, त्याचबरोबर स्मॉल टी आहे. म्हणजे मेंडेलनं सांगितलेल्या पद्धतीनं डिससिमिलर फॅक्टरची ही जोडी आहे. म्हणजे F1 मध्ये डिससिमिलर फॅक्टर्स एकत्र येतात, म्हणून तर त्याला मेंडेलनं हायब्रिड म्हटलं. जर एकसारखे आले तर ते प्युअर होमोझायगस, आणि वेगवेगळे आले एकत्र जोडीमध्ये तर ते हायब्रिड किंवा हेटरोझायगस. मग F1 मध्ये हेटरोझायगस कंडिशन आहे, म्हणजे डिससिमिलर पेअर ऑफ फॅक्टर्स आहे. तर यामध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी आला. टॉलसाठी कोण आहे? कॅपिटल टी. आणि डॉर्फसाठी कोण वापरलं आहे? स्मॉल टी. पण सगळे कसे दिसतात? टॉल. म्हणून इथं काय आहे? कॅपिटल टीचं स्मॉल टीवर पूर्ण वर्चस्व आहे. म्हणजे जोडीमध्ये जरी डॉर्फचा फॅक्टर असला तरी त्या फॅक्टरचं या टॉलच्या फॅक्टर पुढे काही चालत नाही. स्मॉल टी हा डॉर्फचा आहे, कॅपिटल टी टॉलचा आहे. टॉलचा जो कॅपिटल टी आहे त्याच्या बरोबर स्मॉल टी आला, म्हणजे डॉर्फचा फॅक्टर आला, तर डॉर्फच्या फॅक्टरचं डॉमिनंट असणाऱ्या कॅपिटल टी समोर काहीही चालत नाही, आणि तो पूर्ण खचतो, दबतो. तो जरी तिथं असला तरी त्याचं एक्सप्रेशन डॉर्फ त्याला दाखवता येत नाही. आणि म्हणून सर्वच्या सर्व पी प्लांट्स F1 मध्ये कसे दिसतात? टॉल. आणि म्हणून द अबोव क्रॉस शोज दॅट टॉल इज डॉमिनंट कॅरेक्टर इन पी. वरचा हा क्रॉस काय सांगतोय आपल्याला? तर वाटाण्यामध्ये टॉल हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. का बरं? ॲज इट ॲपियर्स इन F1. ते F1 मध्ये दिसतं टॉल. इथे एकसुद्धा डॉर्फ जन्माला आला नाही F1 मध्ये, म्हणून ते आहे डॉमिनंट कॅरेक्टर. कोणतं? टॉल. व्हाईल डॉर्फ इज रेसेसिव्ह कॅरेक्टर. डॉर्फ हे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. का? ते F1 मध्ये आलंच नाही. F1 मध्ये ते प्रकट झालं नाही. म्हणजेच हेट्रोझायगस कंडिशनमध्ये जर एकच कॅरेक्टर आलं तर ते काय असतं? डॉमिनंट असतं. आणि हेट्रोझायगस कंडिशनमध्ये जे कॅरेक्टर ॲपियर होत नाही ते काय असतं? रेसेसिव्ह. इथं या आपल्या उदाहरणामध्ये टॉल हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे, कारण F1 मध्ये ते आहे, आणि डॉर्फ हे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. आता असं का होतं इथं? तर कॅपिटल टी टॉलचा फॅक्टर डॉमिनेट्स ओव्हर स्मॉल टी. म्हणजे डॉर्फचा जो फॅक्टर आहे स्मॉल टी याच्यावर टॉलचा फॅक्टर कॅपिटल टी पूर्ण वर्चस्व गाजवतो. आणि म्हणून कॅपिटल टीचं स्मॉल टीवर पूर्ण वर्चस्व असल्यामुळं कॅपिटल टी आणि स्मॉल टी एकत्र आले की टॉलच कॅरेक्टर दिसणार, डॉर्फ नाही. कारण कॅपिटल टीचं स्मॉल टीवर पूर्ण वर्चस्व असतं, किंवा वाटाण्यामध्ये तसं आहे. आणि म्हणून वाटाण्याच्या बाबतीत टॉल हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि डॉर्फ हे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. आणि याच पद्धतीनं F1च्या आधारे मेंडेलनं आपल्याला 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या जोड्या दिल्या. वाटाण्यामध्ये टॉल डॉमिनंट आहे, डॉर्फ रेसेसिव्ह आहे. राऊंड सीड डॉमिनंट आहे, रिंकल्ड सीड रेसेसिव्ह आहे. येलो सीड डॉमिनंट आहे, ग्रीन सीड रेसेसिव्ह आहे. इनफ्लॅटेड पॉड डॉमिनंट आहे, कॉन्स्ट्रिक्टेड पॉड रेसेसिव्ह आहे. कलर्ड फ्लावर किंवा पर्पल फ्लावर डॉमिनंट आहे, व्हाईट फ्लावर रेसेसिव्ह आहे. एक्झेल फ्लावर डॉमिनंट आहे, टर्मिनल फ्लावर रेसेसिव्ह आहे. आणि याप्रमाणे मेंडेलनं 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या जोड्या तयार केल्या वाटाण्यामध्ये, आणि त्याचं टेबल आपल्याला मागच्या 2 नंबरच्या लेक्चरमध्ये बघायला मिळालं. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स इन पी प्लांट या अर्थानं. सो दिस इज अबाउट फर्स्ट लॉ of inheritance given by Mendel, which is law of dominance. Thank you.